20व्या लोकोत्सवाच्या दुसऱ्या दिसाच्या उद्घाटन सोहळ्याचे आमचे मानेस आमचे मध्यवर्ती पाविले असतात आदर्श संघाच्या वतीने आम्ही त्यांना योगदान देतात.
आमच्यामध्ये आज उपस्थित असतात सर समीरजी ओराव, आर रामचंद्र नाईक, रवींद्र गामित, सर डॉक्टर रमेश तवडकर, सगळ्या पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, आदर्श युवा संघाचे सचिव सर श्री अशोक गाव
श्री बलराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री जानू तवडकर, भाजपा मंडळाचे अध्यक्ष श्री विशाल देसाई ह्या सगळ्या लगी मागता की तांच्या निवेदी दिवचे. नमस्कार. बलराम शिक्षण संस्था आदर्शवाद संघ आणि कला आणि संस्कृती संचालनालय गोंय सरकार आमच्या जोड पालवान घडोवन हाडिल्ल्या आयच्या ह्या 24व्या लोकोत्सवाक तुमकां सगळ्यांक माये मोगाचो येवकार. आयच्या दिसाक आमचे मदीं उपस्थित आसा हमारे बीच में मंच पर उपस्थित है समीर ओरांव जी, बीजेपी नेशनल एसटी मोर्चा प्रेसिडेंट, एक्स एमपी राज्यसभा. मैं आयोजन समिति की तरफ से आपका तहे दिल से स्वागत करती हूँ. तसेच हमारे बीच में उपस्थित है आर रामचंद्र नायक, बीजेपी एसटी मोर्चा नेशनल एग्जीक्यूटिव मेंबर. मैं आपका आयोजन समिति की तरफ से तहे दिल से स्वागत करती हूँ. तसेच आमचे मदीं आसा मिनिस्टर ऑफ सोशल वेलफेअर श्री सुभाष फळदेसाय हांचे बी हांव स्वागत करता. तसेच आमचे मदीं आसा ह्या लोकोत्सवाचे शिल्पकार तशेंच जाणे हो लोकोत्सव 24 वर्सां पयलीं जाणे हें बी घातिल्लें आनी आयज ह्या उपस्थितीन आमकां समजता की ताचे केदे व्हडले वृक्ष जाल्ले आसा अशें आमचे काणकोणचे लाडके आमदार तशेंच गोंय राज्याचे सभापती आनी आदर्शवाद संघाचे प्रेसिडेंट डॉक्टर रमेश तवडकर सर. तसेच आमचे मदीं आसा श्री रवींद्र गमीत, बीजेपी एसटी मोर्चा ट्रेजरर. मैं आपका स्वागत करती हूँ. तसेच आमचे मदीं आसा गोवा बायोडायवर्सिटी डायरेक्टर हांचे बी हांव स्वागत करता. तसेच आमचे मदीं आसा सरपंच श्रीस्थळ पंचायतीच्यो सरपंच बाय स्वेजल गांवकर हांचेंय बी हांव स्वागत करता. तशेंच आमचे मदीं आसा खोतीगांव पंचायतीच्यो सरपंचा बाय वृंदा हांचेंय बी हांव स्वागत करता. तशेंच आमचे मदीं आसा लोलया पंचायतीचे सरपंचा बाय निशा च्यारी हांचेंय बी हांव स्वागत करता. तशेंच आमचे मदीं आसा खोला पंचायतीच्यो सरपंचा बाय प्रियांका वेळी हांचेंय बी हांव स्वागत करता. तशेंच आमचे मदीं आसा बीजेपी मंडळाचे काणकोणचे अध्यक्ष विशाल देसाई हांचेंय बी हांव स्वागत करता. तशेंच आमचे मदीं आसा आदर्शवाद संघाचे सेक्रेटरी सर अशोक गांवकर हांचेंय बी हांव स्वागत करता. तशेंच आमचे मदीं आसा आदर्शवाद संघ तशेंच बलराम शिक्षण संस्थेचे जॉयंट सेक्रेटरी बाब जानू तवडकर हांचेंय बी हांव स्वागत करता. बाकीचे सगळे डेप्युटी सरपंच तशेंच आमचे मदीं आसा बलराम शिक्षण संस्थेचे ट्रेजरर बाब गणेश गांवकर हांचें बी स्वागत करता. तशेंच मुखावयले मानेस्त म्हणेन जाणें आमच्या सराच्या उतराक मान घेवन तुमी सगळीं हांगा उपस्थिती लायिल्ली आसा. तुमचे सगळ्यांचे स्वागत आसा. शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, भुरगे, प्रेस आसा सगळ्यांचे परतून एकदां स्वागत करता. देव बरें करूं. आमच्या मध्ये उपस्थित असतात गोवा बायोडायवर्सिटीचे सचिव माननीय श्री प्रदीप सरमुकादम सर. तुमकांय हांव येवकारता. धन्यवाद. ज्यांच्या अथक अविरत नाविन्यपूर्ण संकल्पनांनी या गोमंत भूमीत संस्कृती संवर्धन आणि जतनाचा हा अभूतपूर्व सोहळा घडतोय अशा लोकोत्सवाचे जनक असणारे गोव्याचे माननीय सभापती आणि लोकोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके नेते डॉक्टर श्री रमेशजी तवडकर यांना विनंती करेन की आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक आपण करावा. सगळ्यांना नमस्कार. आदर्श युवक संघ आणि बलराम शिक्षण संस्था या दोन संस्थांच्या माध्यमांतल्यान 24वो लोकोत्सव संपन्न करपा खातीर यशस्वी करपा खातीर आमी सगळे मोठ्या संख्येन तुमकां म्हणजे मुखार पावोवंक मेळना. आज व्यासपीठाचेर आमकां मुद्दम मार्गदर्शन करपा खातीर किंवा आमकां एक बळ दिवपा खातीर आयिल्ले आमचे गोंय राज्याचे समाज कल्याण मंत्री आमचे मित्र सुभाष फळदेसाय,
मुद्दम झारखंड राज्यांतल्यान आनी आमचे ST मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर ओराम जी हमारे बड़े भाई है, ये हमारे इस कार्यक्रम में हमें साथ देने के लिए झारखंड से आए हुए हैं, उनका भी मैं हमारी तरफ से स्वागत करता हूँ। दूसरे हमारे एग्जीक्यूटिव मेंबर हमारे हर साल हमारे साथ रहते हैं, ऐसे हमारे रामचंद्र नायक भैया, ये हमारे हमेशा हमारे कार्यकर्ता को मिलने के आते। वैसे इस बार पहली बार हमारे गुजरात राज्य से कि रविंद्र गावित जी हमारे राष्ट्रीय ट्रेजरर हैं, ये भी हमारे इस कार्यक्रम में सम्मिलित हुए हैं। आज कार्यक्रम विशेष करून आमचे बायोडायव्हर्सिटीचे डायरेक्टर प्रदीप सर मुकादम आसात, आमचे मंडळाचे अध्यक्ष विशाल बाब आसात, आमचे सोसायटीचे ट्रेजरर आमचे गणेश बाब आसात, हांगा जानू आसात, तशें आमचे सगळे सरपंच बाय निशा, बाय सेजल, बाय आमचे खोलचे सरपंच, तशेंच आमचे वृंदा डेप्युटी सरपंच चंद्रकांत, तशेंच आमचे बाकीचे सगळे जाण आमचे आदर्श संघाचे सचिव अशोक बाब, हांगा उपस्थित अनेक मान्यवर आसात। हांगा उपस्थित आमचे विशेष करून आमकां सांगली मिरज साकून सातत्यान आमकां मदत करपाक येवची की आमचे मित्र सगळे म्हणजे काळे सर, आमचे अर्जुन सर, बाकी सगळे कदम सर आणि बाकी सगळे जाण विशेष करून दर वर्साक ते लोकोत्सवाक येतात आणि एक आमचे थाप मारपा खातीर येतात आणि हांगा उपस्थित आशिल्ले आमचे सगळे ज्यांचो भोवमान जावपाचो आसा तांचे काम विशेष आसा अशे तरेचे सत्कारमुखी आसात। तशें हांगा मोठ्या संख्येन जमले आमचे पंच, सरपंच, कावन्सिलर सगळ्या मोठ्या संख्येन जमले म्हजे भावना भयणां, हांगा विशेष करून पत्रकार बंधू आसात, तांचें हांव धन्यवाद दिता, कारण तांणी काल पयर आनी आज भरभरून आमकां प्रेसाक आमकां पब्लिसिटी दिल्ली आसा, तांचें हांव ह्या वेळचें स्वागत करता। भावानो, आज लोकोत्सवाचो दुसरो दीस आणि दुसरो दीस साजरे करता आसतना आणि प्रस्तावना करता आसतना खूब आनंद जाता, कारण सादारणशे आमी 94 सालाचो दीस जर पळयलो जर जायत जाल्यार आमी कल्पनाच करूंक शकना, ह्या वाठाराची ह्या भागाची कल्पनाच करपाक शकना आणि अशा वेळाचेर ताकद क्षीण म्हणजे ताकद त्या वेळाचेर कल्पना सांगता की तुमकां 94 सालाक ह्या इतल्या गांवगिऱ्या भागांतले आमचे युवक आशिल्ले, ताचे कडेन म्हज्या एकट्या कडेन स्कूटर आशिल्ले एकटो, आणि 92 सालाक जसो ह्या गांवगिरी खोतीगांव ह्या भागात ग्रामीण भाग आसा, ग्रामीण भागात तो पयलो ग्रॅज्युएट लक्षांत घालात। म्हाका गोंय स्वतंत्र जाले नंतर 92 सालाक जर पयलो ग्रॅज्युएट आनी सादो आर्ट्स ग्रॅज्युएट आसले जायत न्ही, कितें अनास्ता आसतली, शिक्षणाची अनास्ता, बाकीचे डेव्हलपमेंटा संदर्भात कल्पनाच करपाक शकना। आणि अशा ह्या सगळ्या स्थिती मध्ये मी असं नाही, हांव एक शिक्षक म्हणून रुजू जालो 94 सालाक, आणि त्या वेळाचेर आमी एक सादो क्लब आमी सुरू करतो की ह्या भागाच्या जे प्रश्न आसा त्या प्रश्नासना आमी चिंतन करूया की जे जातात रे म्हणजे गांवा पुरते म्हणजे 4 लोक जायन दिले आमी चिंतन करूया, आणि तातूंत अनेक विशय आमी हातांत घेतले आणि ताकद नासतना सुद्दां हातांत घेतले। ताकद नासतना म्हणजे कशें सगळ्यात पयलीं दिसतालें शिक्षणा शिवाय हांगा पर्यायच ना, जर शिक्षण जर सारकें नासत जर जाय आमी विकासाच्यो कोणी कल्पनाच करूंक शकना, आणि त्यामुळे आमी एखाद्या भुरग्याक दत्तक घेवप आणि बाकी सगळें अशें सुरवात केली, म्हणजे 10वी भुरगे आसा तर मॅथ, सायन्स, इंग्लीश जाता त्या भुरग्याक थोडीशी मदत करप, अशा प्रकारचो उपक्रम करता आज 2007 सालांत आमची 2007 सालांत आमी बलराम शिक्षण संस्था सुरू केली। आज ह्याच आदर्श संघाच्या कार्यकर्त्यांनी सतत चिंतन करत करत तो इतिहास सांगपा वचना, आज बलराम शिक्षण संस्था आज तुमच्या समोर जी आसा ती उभी आसा। आज 1000 भुरगीं आमचे कडेन शिकतात आणि आमचे कडेन की 450 भुरगे रेजिडेन्शियल आसात आणि जवळजवळ 7 आस्थापना ल्हान मोठी बाकी सगळे ही आमची आदर्श युवा संघाच्या कार्यकर्त्यांची कमाल। आम्ही दुसरा विषय आम्ही अनेक प्रकारचे विषय घेत असताना संस्कृतीचे संवर्धन म्हणजे आम्ही साधोसो विषय घेतलो की संस्कृतीचे संवर्धन करप म्हणजे आमची ग्रामीण संस्कृती परंपरा ह्यो आसा त्यो टिकून उरपाक जाय। आणि केन्ना केन्ना आमकां दिसतालें आमचे कडेन इतलें दायज दणकट आसा पूण कोणे तरी कशें सांगले नंतर जे आसा आमी ताका हीन समजता, आमी थोडेशे म्हणजे शहरीकरणाच्या हातूंत वता आमी आणि आमचे ते जे जुने ते सोने म्हणटात पळय ते जुने ते सोने आमी सांडून मोकळे जाले आणि ते पोसपाक जायना। ह्या अवचिंतन आमी करता आसतना की आमी तातूंत मोदीक जे मोठी खुबी आसा ती खुबी अशी हांवें म्हज्या ल्हानपणांत आनी आजूबाजून पयलें आमचे कडेन शिक्षण आसा जर जाय नासलो कांय हरकत ना,
आमगेच्यार पयशे ना जाल्यार कांय हरकत ना, पूण हांवें म्हजे ल्हानपणांत पयलें तें मनीसपण पयलें, गांवचे गांवपण पयलें आनी प्रत्येक मनशाक जगोवपाची आशिल्ली ताकद हांवें पयली आसा. म्हणजे पयशे ना पयशाक मोल ना, पूण माणुसकीक मोल आसा. आनी ह्या माणुसकीक मोल आज आमगेले पयशे येयले, आमी सरले सुवारले, बाकी आमी कोण कलेक्टर जाले, डेप्युटी कलेक्टर जाले, सगळे जाले, आज आमदार जाले, सभापती जाले. आज माणुसकी खंय गेली ती हो प्रश्न आमी सातत्यान करता आसा. आमी परत एकदम विचार करता आसतना श्रमदान जे आमी करताले, पयशाक मत दिनाशिल्ले, आमी श्रमदान करताले, सगळ्याक मदत करताले. आज तोच कन्सेप्ट परत हो विशय पुनर्स्थापीत जावपाच्या दिसता. आज इतल्या वर्सांनी आज गोवाभरचे लोक आमची स्तुती करतात खंयच्या विशया लागून, श्रमदान विशया लागून आसा न्ही. ते श्रमदान काम जे आसा न्ही आजचे कालचे न्ही, आमचे पुरातन आमची संस्कृती परंपरा आसा, आमचे गांवचे गांवपण मनीसपण तें आसा आनी तें आमकां टिकोवपाचें सुरू प्रयत्न करता. आनी ही आमची आदर्श युवा संघाची फलश्रुती आसा. आनी आज येलो म्हणून उत्सव आमी आयोजन करता आसतना एक काळ आशिल्लो की काणकोण ते कोण जाणा अशें सगळे पणजेकार म्हणटाले, मडगांवकार म्हणटाले, काणकोणा वचून नाका रे बाबा ती. एखादी सोयरी जर करपा आसत जाल्यार ती बरी चली आसत जाल्यार ती नाका रे बाबा म्हणून हांगा सोयरीक करपाक नाका म्हणटाले. हो प्रश्न म्हाकाय जाय आनी तातूंत आमचे अशें ते ग्रामीण भाग चल जर जायत न्ही, लोकांक जेम तेम खबर आसा कितें, पाळोळे बीच आनी आगोंदा बीच मल्लिकार्जून टेंपल एक 3-4 जाल्यार खबर आसा, मागीर कांय कोणाक कांय खबर ना. आनी म्हणून आमकां अशें मागासलेल्या काणवाळी करून दिलेलें, बरोबर काय न्ही. जाल्यार आमकां एक ना एक दीस आमकां सत्तें काडपाक जाय, सत्तें काडपाक जाय. देशभरांतलो जगभरांतलो मनीस जेन्ना गोंयांत येतलो तो काणकोणांत आयले शिवाय ताजी फलश्रुती म्हणजे ताजी भोंवडी आसा न्ही बुरायीच जावची ना, त्या वचून वचपाक जाय. आतां हें करतलो जाल्यार ती एक मनशाचें काम न्ही तें, एक मनशाचें जावंक शकना. आतां हांवें बरें म्हणलें हांव करतलो तें जायना, तें शक्य ना. ताका एक पॉझिटीव वायब्रेशन जाय, म्हणजे सगळ्या लोकांची वाह अशें जाय. आज आमी फाटले एक म्हयनेभर आसतना पेडण्यां साकून हांगा पळयताले, आमी सांगलीक वताले, आमी सांगलीला पण गेलो, आमच्या सगळ्या मित्रांक तुमी घेवन या म्हणून सांगितलें एकदां. हांवें अशें सगळ्यांक आपयलें तुजें इधर क्या है जंगल में मंगल है, ये दिखाने का हमारा प्रयास है. समीर भाई का समीर भाई हमारा हर साल आते हैं अभी कि वो हर साल जहाँ जाकर भी बोलता है कि किस तरह से रमेश भैया ने जंगल में मंगल बनाया, वो हमेशा बोलता है. वो इस बार हर बार हमारे प्यार के लिए वही रहा है. म्हणजे अशा तरेचे देशभरांतले लोक आमकां म्हाका सगळ्यात गर्व आसा ह्या विशया संदर्भांतले माननीय आमच्या पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीने विशय आमकां सांगलो की ह्या विशया खातीर बाकीचे सगळे मेळपाक सोदता आसा न्ही, ताणें म्हाका हें सगळें एक्सप्लेन करपा खातीर श्रमदान आसतलें, शाळा आसतली, आमी लोकोत्सव आसतलो, हें सगळें आमकां एक्सप्लेन करपाक अर्दवर दिलें. आनी ताणें पयलीं म्हाका मेसेज दिला, मेसेज सांगला इस बार मैं नहीं आ पाया पर 25वें साल पर मैं जरूर लोकोत्सव में उद्घाटन में आऊंगा. हे आमची क्रेडिबिलिटी. आनी त्यामुळे आमकां काणकोण एक समृद्ध काणकोण करपाचें आसा, समृद्ध आनी सुखी समाधानी असो तरेचो मनीस करपाचो आसा. चॅलेंज खूब मोठे आसा आनी म्हाका तुमी जर म्हाका साथ दिली आसा जर जायत सगळे जाण, सुभाष भाई आसा, सुभाष खंबीरपणे आमच्या लागींचो आमदार आनी एक आमचो इश्ट उलयता फाटल्यान उबो आसात, अशा प्रकारचे कितलेशेच लोक आसात. समीर भाई आसा, राष्ट्रीय स्तरावरचे लोक, हांगा गोंयचे लोक आसा, हांगा आमचे माननीय मुख्यमंत्री आमच्या फाटल्यान आसा, खंबीरपणे उबे आसा. आनी ह्या सगळ्या गजाली संदर्भांतले विचार करता आसतना की आमकां आमचें स्वप्न पुराय करपाचें आसा, स्वप्न कशें समृद्ध काणकोणान पुराय करपाचें आसा. आनी फुडल्या 5-10 वर्सां भितर आमी टार्गेट केल्लें आसा की प्रत्येक मनीस सुखी समाधानी आनी समृद्ध कसो आसतलो. आनी ताजे म्हाका एक भाग्य मेळटलें, तुमचो एक व्हडलो भाव आसतलो, पूत आसतलो, हे सगळ्या कामाक आमकां आदार दिला, अशा प्रकारचें सूख आमकां मेळटलें. आनी त्याच मार्गान आमचो आदर्श संघाच्या कार्यकर्त्याचो अर्थाक करीत आसा. हांव भाग्यवान समजता की आज लोकोत्सवाचें आयोजन करता आसतना म्हाका दिसता गांवांतली सामान्य बायल सुद्दां जी आसा जर जायत तिका कसल्याच प्रकारचें शिक्षण ना, पूण तिका इतलेंच खबर आसा रमेश सर लोकोत्सव करतात ताका वचून आपलें काम करपाक ही भाशा तिका कळटा. आतां ही भाशा सुद्दां कळटा ती एखाद्या शिकलेल्या मनशाक कळना, पूण तिका ती कळटा. अशें बहुमूल्य अशें जे कार्यकर्ते आसा म्हणजे ताका तोप ना, म्हणजे कशें ताचें वर्णन करचें तें म्हाका आमचे बलराम शिक्षण संस्थेचे शिक्षक आसा. कितलेशे शिक्षक एखादे जर आमी सांगलें की
अर्थात हांव तांकां सांगना की एखादी लढ म्हणून सांगलें आंधळे वयना, तांकां पूर्ण एक ते शिकिल्ले आसा, सगळ्या कामाक एक योग्य दिशेन हांव वचपाक. आनी त्यामुळे ह्या लोकोत्सवाच्या माध्यमांतल्यान आमी एक सगळ्यात एक संगम आमी करता, सगळ्या प्रकारचे हांगा कल्चरल सगळे आमी सगळ्या लोकांक दाखयता. आणि एक कशाचो म्हणजे हांव भाशण दिवन जो आसा न्ही समज लोकांक एकठांय करपाक शकना, म्हणजे समज गोंय भरत्या देशभराक सांगपाक शकलो जर जायत ती हांव भाशण दिवपाक येता म्हाका कितलीशींच वर्सां लागतली, बाबा हांव अशें करपाक सोदता तशें करपाक सोदता. आज लोकोत्सवाच्या माध्यमांतल्यान जे सगळे आदर्श गांवांत फिरतले, बाकी सगळं पळयतले आसा न्ही, वा जंगल बे मंगल अशें प्रत्येकाच्या तकल्यान घेतलें आनी ते म्हणटले वा रमेश सराची साथ आमी दिवपाक जाय, बरोबर न्ही. हो एक मनांतल्यान घेतलो. आज हांगा आनीक जणांचो आमी सन्मान करता आसतना सुद्दां आसा न्ही की ते तांचे आशिल्लें गुडविल आसा त्या भागांक ते आमकां मेळचें. म्हणजे आज आमी तांचे खातीर वापरना, आमी आमच्या स्वार्था खातीर ताका वापरना. म्हणजे तांचे आशिल्ले बरे गुण त्या गांवांक आसूं, जर चार जर बरे लोकांनी जर चार जाणां सांगले आसत जर जायत न्ही ताजो प्रसाद जाता आनी ते गुण ते आमचें बरेपण जें आसा न्ही ते चार लोकां कडेन पावता आनी आमचो स्वार्थ आसा. आनी त्यामुळे तुमी सगळे आयले आनी ह्या सगळ्या आमचो लोकोत्सव इतलो व्हड तुवें यशस्वी करपा खातीर जे प्रयत्न केले त्यामुळे तोड ना. त्यामुळे उलोवपाचें खूब आसा, केन्ना तरी आमी उलोवया, पण ह्या दृश्टिकोनांतल्यान ह्यो लोकोत्सव यशस्वी करपा खातीर जे जे लोक मनांतल्यान तुमकां प्रेम करत आसा त्या तुमच्या प्रेमाच्या प्रती तुमी जे प्रेम दिता ते समाजाच्या भल्या खातीर कण कण आमी वापरतले आनी ते सार्थ करून दाखयतले हेंच सांगपा खातीर तुमकां आपयता. तुमी साथ दियात आनी आमी जे कितें काम करपा आसा ते आज सुवर्णकाळ इतल्या खातीर म्हणटा. गोंयांत आमचें सरकार आसा, केंद्रांत आमचें सरकार आसा. आज बऱ्या तरेचे क्षेत्राचें काम करणारे लोक आसा जाल्यार कितें शक्य आसा, कांय शक्य ना. त्यामुळे हांव देवा कडेन इतलेंच म्हणटा, म्हणजे आरोग्य जर बरें आसत जर जाय म्हाका आरोग्य मेळ्ळें आसत जाल्यार बाकी कांयच कोणी म्हाका दिवपाची गरज ना. आज हांव इतलेंच सांगता की आज अनेक प्रकारचे पत्रकार अनेक प्रकारचे विशय करता. हांगा काणकोणचे न्ही पणजेचे प्रकार पत्रकार अनेक प्रकारचे विशय करता. हांव स्पर्धेंत आसा, बाकी सगळे अनेक प्रकारचे. म्हाका म्हजें लक्ष जें आसा न्ही पूर्ण गांवांतलो सामान्य मनीस आसा त्या खातीर पूर्णपणे जे आसा ह्या पदाचो उपयोग करप म्हज्या स्वार्था खातीर कांयच ना. हांव आनीक एकदां म्हणलें हांव आसा आतां आज फकीर आसा, फाल्यां फकीर आसतलो. हांव जर राजकारणांत आसत जर जायत झोळी घेवन गेलो आसत जर जायत ती श्रमदामा खातीर म्हाका आनीक मदत करतली, ताची पुराय गॅरंटी आसा म्हाका ह्या संदर्भात. त्यामुळे म्हाका म्हजें जीवन जें आसा तें पुरतं म्हजे कार्यकर्ते समर्पीतपणे आसा समाजा खातीर आमकां व्यथीत करपाचें आसा. आनी समाजा मध्ये ज्यो असंख्य ज्यो समस्या प्रश्न आसा आनी अनेक प्रकारचे दुख्ख समाजाच्यो पिडा ज्यो आसा त्यो पिडा नश्ट करपा खातीर आमकां बळ दी अशें हांव देवा कडेन मागतां. आनी ह्या खातीर सगळ्याक परत एकदा वंदन करून देवचें. इस बात की चिंता नहीं करते कि वे कैसे खिलेंगे, फूल इस बात की चिंता नहीं करते कि वे कैसे खिलेंगे, वे बस खुलकर प्रकाश की ओर मुड़ते हैं और यही उन्हें सुंदर बना देते हैं. हांव आयोजन समितीचे अध्यक्ष तशेंच गोंय राज्याचे सभापती माननीय डॉक्टर रमेश तवडकर हांच्या लागीं मागतां की तांच्यांनी सन्माननीय समाज कल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाय हांकां फुलां भेटोवचीं. आज हमारे बीच यहाँ पे लोकोत्सव में उपस्थित है एक्स MP राज्यसभा और बीजेपी ST मोर्चा नेशनल प्रेसिडेंट आदरणीय श्री समीर जी ओरार. इनको भी पुष्पगुच्छ प्रदान करें ऐसे में डॉक्टर रमेश जी को विनती करूंगी. इसी के साथ आज हमारे बीच उपस्थित है बीजेपी के ST मोर्चा नेशनल एक्स मेंबर आर रामचंद्र नाइक. इनको भी पुष्पगुच्छ भेंट दीजिए ऐसे में आप डॉक्टर रमेश जी को विनती करूंगी. आदरणीय श्री रविंद्र गामित बीजेपी ST मोर्चा नेशनल ट्रेजरर. इनको भी पुष्पगुच्छ भेट प्रदान करें ऐसी डॉक्टर जी को विनंती. मागता आमची भुरगीं फाटल्यान आसात तांच्यांनी वेदी वेगळ्या सगळ्या मानेस्तांक फुलां भेटोवचीं. बहुत बहुत धन्यवाद. आज कोना के इस पर्वतीय और गोवा प्रदेश के ऐसे दुर्गम क्षेत्र में लोकोत्सव का इस कार्यक्रम के सूत्रधार इस गोवा विधानसभा के माननीय अध्यक्ष
और भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाति मोर्चा के राष्ट्रीय मंत्री आदरणीय रमेश तवलकर जी, हमारे गोवा के माननीय मंत्री आदरणीय सुभाष जी, मोर्चा के राष्ट्रीय कोषाध्यक्ष आदरणीय रविंद्र भाई भामिद जी और राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य सक्रिय हमारे नेता श्रीमान रामचंद्रन जी, यहाँ मंचस्थ इस लोकोत्सव कार्यक्रम में अपनी महती भूमिका निभाने के लिए उपस्थित हुए हमारे सभी नेतृत्वकर्तागण और सामने में बैठे इस क्षेत्र के कई शिक्षण संस्थान के हमारे प्रबंधकगण, प्रधानाचार्यगण, आचार्यगण और इन पूरे क्षेत्रों से इस लोकोत्सव में हम यहाँ के समाज के लोगों को, बच्चों को प्रोत्साहित करते हुए आगे बढ़ने में अपनी भूमिका निभाने के लिए उपस्थित हुए सभी हमारे शुभचिंतक भाइयों बहनों, मैं अपनी ओर से आप तमाम लोगों को इस लोकोत्सव के शुभ अवसर पर नमस्ते करता हूं और मैं झारखंड से आया हूं इसलिए मैं जोहार करता हूं। निश्चित रूप से पिछले 24 वर्षों से इस दुर्गम क्षेत्र में संसाधनों के अभाव के समय विषम परिस्थितियों में ऐसे कार्यक्रमों का प्रारंभ करना वास्तव में एक बहुत बड़ा काम है। चूंकि इन क्षेत्रों में जनजातीय समुदाय के लोग रहते हैं, जनजातीय समुदाय के लोग ऐसे कार्यक्रम में आकर के कई प्रकार के चीजों को देख के, सुन करके, समझ करके अपने को पूरा एक तरह से आगे बढ़ने के लिए प्रेरणा लेते हुए अपने गांव में, समाज में लोगों को बताते हुए आज की दुनिया में जिस प्रकार से यह डिजिटल दुनिया है, उसके साथ, समाज के साथ हम आगे बढ़ते हुए अपने को हम विकसित कर सकते हैं, परिवार को ठीक कर सकते हैं और गांवों को भी हम शिक्षित, विकसित, उन्नति, प्रगति, समृद्धि की ओर ले जा सकते हैं। इस प्रकार के प्रेरणा ऐसे कार्यक्रमों से मिलता है। इसलिए मैं आप तमाम आयोजनकर्ता को मैं धन्यवाद करता हूं, आभार व्यक्त करता हूं कि आप लोगों ने ऐसे कार्यक्रमों को चुना है और आज 24 वर्ष हो गया, आने वाला और एक साल में 25 वर्ष हो जाएगा। कोई भी कार्यक्रम 25 वर्ष तक हो जाता है तो पूर्ण रूपेण युवा होता है और जो है हम कहते हैं कि ये रजत वर्ष की ओर आप पहुंचने वाले हैं। निश्चित रूप से आप सभी लोग ऐसे यहाँ के बच्चों को आगे बढ़ाने में महती भूमिका निभा रहे हैं और जिस प्रकार से इस राज्य में यहाँ के मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी ने इस राज्य के सभी वर्गों को, सभी क्षेत्रों में कैसे विकास के कार्यों को पहुंचा करके हम इस राज्य को भी एक विकसित राज्य की दृष्टि से हम देश के सामने खड़ा करेंगे, इसके लिए उन्होंने प्रयत्न कर रहे हैं। उसमें हमारे उनके मंत्री माननीय सुभाष जी भी यहाँ पर हैं। आपकी भी भावनाएं इसी प्रकार से, इसलिए आज रमेश जी के ऐसे कार्यक्रमों में मैं आकर के यहाँ के लोगों को प्रेरणा देने के लिए अपनी महती भूमिका निभा रहे हैं। वास्तव में देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र भाई मोदी जी ने पूरे देश के अंदर समाज के सभी लोगों को कैसे प्रगति, समृद्धि, उन्नति की ओर ले जाए, आत्मनिर्भर कैसे बनाए, स्वावलंबी कैसे बनाए, इसके लिए
चाहे व्यवसायी वर्ग हो, चाहे किसान हो, चाहे युवा हो, चाहे महिलाएं हो, सारे लोगों को कैसे इस देश के अंदर आत्मनिर्भर और स्वावलंबी बना करके दुनिया के सामने सबसे पहले स्थान पर खड़ा कर सकते, इस भावनाओं के साथ कई प्रकार के कार्य कर रहे हैं। इसीलिए उन्होंने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास के नाराओं के साथ, सूत्रों के आधार पर देश के अंदर काम कर रहे हैं। और जो है देश के अंदर में जो है जनजाति समुदाय के लोग हैं। इन जनजाति समुदाय के लोगों ने जब जब देश के अंदर आपत्ति विपत्ति आई, चाहे तो यह देश गुलाम था, उन दिनों में भी गांव-गांव से जो है जंगलों के अंदर से कैसे स्वतंत्रता संग्राम के लड़ाई में अपनी महत्वपूर्ण भूमिका निभाया है। ऐसे महापुरुषों का भी आज सम्मान दे करके जनजाति समुदाय का सम्मान देने में देश के यशस्वी प्रधानमंत्री जी ने आगे बढ़ाया। इसलिए आप देखते होंगे कि 15 नवंबर के दिन में भगवान बिरसा मुंडा के जयंती के दिनों को राष्ट्रीय जनजाति गौरव दिवस का नाम स्थापित करते हुए देश के जनजाति समुदाय को जो है सम्मान देने का काम प्रधानमंत्री ने किया। भाइयों बहनों, मैं बताना चाहता हूं कि देश के कोने कोने से, चाहे वो नॉर्थ ईस्ट के मणिपुर के रानीमा गैटिन्यू हो, चाहे केरल के जादो नाग हो, चाहे तो झारखंड के बिरसा मुंडा सिद्धू कानू से लेकर के मध्य प्रदेश के तात्या भील हो, और राजस्थान के भील जो वीर क्रांतिकारियों ने जिस प्रकार से देश की आजादी में महत्वपूर्ण भूमिका निभाया था, लेकिन इन लोगों को किसी ने ध्यान नहीं दिया था। देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र भाई मोदी जी ने सबको याद करते हुए जनजाति गौरव दिवस का दिन स्थापित किया। भाइयों बहनों, आज भगवान बिरसा मुंडा जी का 150वीं जयंती वर्ष चल रहा है। इन 150वीं वर्ष में हम सभी लोगों को देश के जनजाति सूरवीर क्रांतिकारी महापुरुषों को जानना चाहिए कि अपने अपने क्षेत्रों में किस प्रकार से देश के विकास के लिए, देश की आजादी के लिए अपनी भूमिका निभाया था। देश भर में अपने अपने जगहों पर ऐसे जो है 150वीं वर्ष पर हम उनकी जीवनी को, उनकी उपलब्धि को, उनकी बाकी जो कामों को हम याद कैसे करेंगे, कैसे जानेंगे, कैसे प्रेरणा लेंगे, ऐसा सभी जगह हो करके हम जो है जनजाति की मान सम्मान को आगे बढ़ा सकते हैं। ऐसा देश के अंदर आज विचार चल रहा है। आज कई जगह मैं देखता हूं, चूंकि यह लोकोत्सव का त्योहार है, ऐसे लोकोत्सव में हम सारे लोग इन सारे विषयों की चर्चा करते हुए समाज को एक सूत्रों में बांध करके आगे ले जा सकते हैं। चूंकि जनजाति समुदाय का ताना बाना इस प्रकार से है, जो कि एकदम सकारात्मक भाव के साथ चलने वाला है, वो समाज को एक सही दिशा दे करके आगे चलने वाला है। वैसे सारे परंपराओं को भी हम कैसे लोकोत्सव के माध्यम से चर्चा करते हुए आज के नए पीढ़ी के नए युवकों को, छात्रों को बताते हुए हम आगे बढ़ सकते हैं। ऐसा आयोजन आप सबों ने किया है, इसके लिए मैं पुनः बार बार आभार व्यक्त करता हूं। निश्चित रूप से यहां जितने भी आयोजन करता है, सभी लोग पूरे निष्ठावान मनोयोग के साथ इन कार्यक्रमों को कर रहे हैं। कई जगह से अपने विद्यालय के, स्कूल के छात्र छात्राएं आकर के अपना भी उत्साह बढ़ा रहे हैं और यहाँ के लोगों का भी उत्साह बढ़ा रहे हैं। ऐसा सुंदर कार्यक्रम प्रतिवर्ष आप सब लोग करते हैं, और आने वाले दिनों में यह स्थान एक पर्यटन स्थल की तरह जो विकसित होता दिखाई दे रहा है। आज जो इस राज्य के अंदर जो पर्यटन की दृष्टि से जो है फॉरेन कंट्री के लोग आते हैं, आज मैंने यहाँ पर देखा कि वो लोग भी आपके उत्सव में यहाँ पर भाग लेकर के आपके इस संदेश को अपने देशों में जाकर के बताने का काम करेगा। जिस प्रकार से ये अंतरराष्ट्रीय स्तर का यह जो है कार्यक्रम के रूप में वहां पर लोग देखेंगे, सुनेंगे, समझेंगे। निश्चित रूप से माननीय रमेश तवरकर जी को मैं
को सभी प्रकार के बातों के साथ जोड़ करके आगे बढ़ाना और वही सोच वही विचार के साथ ऐसे योजन करते हुए इस कार्यक्रम को आप सब लोगों ने संपन्न कर रहे हैं और इनका साथ आप लोग पूरे मनोयोग के साथ कर रहे हैं। इसलिए आप लोगों को भी मैं बहुत आभार व्यक्त करता हूं, धन्यवाद करता हूं कि कितना ये जो है जंगल के अंदर कितना सुंदर कार्यक्रम। अभी हमारे रमेश जी ने कह रहे थे कि जंगल के अंदर जंगल में मंगल बनाने के जैसा, लेकिन क्या है, लोग एक कहावत करते हैं जंगल में मोर नाचा किसने देखा, लेकिन यहाँ मोर नाचेगा उसको दुनिया देखेगा। इस प्रकार से हम सारे लोगों को आगे बढ़ाना है। निश्चित रूप से यहाँ आने वाले दिनों में और पूरा भव्य तरीके से हो, इसके लिए मैं भगवान से प्रार्थना करता हूँ और आप सभी लोगों से विनम्र प्रार्थना करते हुए मैं अपनी वाणी को विराम देता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। भारत माता की जय। Let us begin with the felicitation program. I request all the dignitaries to do the honor. नमस्कार आणि सगळ्यांक काजांतल्यान पुर्वी बरी माय मोगाचो येवकार लोकोत्सवाचो हो दुसरो दीस कुटुंबशी गर्दी जाल्ली आसा आनीक आजच्या ह्या सकाळच्या सत्रान आमचे मदीं उपस्थित आसात ह्या लोकोत्सव जो जाणी घडोवन हाडिल्लो आसा आनीक आमचे म्हाका दिसता की आमच्या गोंय राज्याचे सभापती आनीक ह्या लोकोत्सवाची संकल्पना हांच्या सुपीक तकलेंतल्यान आयली आनीक साबार वर्सां यशस्वीरित्या आयोजन करीत हाडपी सूत्रधार आमचे तुमचे सगळ्यांचे लाडके काणकोणचे आमदार भोमानेस्त रमेश भाई तवडकर हांगा
आयज खासा उपस्थित आशिल्ले जे राष्ट्रीय अध्यक्ष आसात आमचे ST मोर्चाचे ते श्री समीरजी ओरान, तशेंच खासा हांगा उपस्थित आयिल्ल्या तामिळनाडूच्यान जे एक्झिक्युटिव्ह मेंबर ऑफ ST मोर्चा सन्माननीय रवींद्रजी नायक, श्री रामचंद्र नायक, रवींद्रजी गावित जे आमचे ट्रेजरर आसात ST मोर्चाचे, सरमुकादम सेक्रेटरी मेंबर सेक्रेटरी ऑफ बायोडायवर्सिटी जाणी हांगा प्रदर्शन आनी दालन घाल्लें आसा. मुद्दाम जावन पळयात हांगा उपस्थित आशिल्ले हांव सगळ्यांची नांवां घेवपाक वचना कारण वेळ कमी आसा. सगळे आयोजक म्हणजे भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष, तसेच सगळे सरपंच, आदर्श युवा संघ आणि बलराम शैक्षणिक संस्थेचे सगळे पदाधिकारी, हांगा उपस्थित आशिल्ले सगळे गौरवमूर्ती, हांगा उपस्थित आशिल्ले सगळे लोकप्रतिनिधी, उपस्थित आशिल्ले सगळे कलाकार आणि हांगा उपस्थित आशिल्ले सगळे आदर्श आणि बलराम संस्थेचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, सगळे आयोजक आणि माझ्या भाव भयणांनो, खूप खूप बरें दिसता की एक अत्यंत कुशलतेन असो आयोजित केल्लो लोकोत्सव वो फक्त ह्या वर्साचेच वैशिष्ट्य न्हय, गेली 6 वर्सां आयोजन, नियोजन, प्रायोजन खंयच्याय कार्यक्रमाक कशें आसचे, कशें प्लॅनिंग आसचें, कशें एग्जिक्युशन आसचें आणि सगळ्यांचो सन्मान कसो जावचो, कोणीच खंयच्यान दुखोवचो ना, अशा पद्धतीचे आयोजन आयज रमेश तवडकर हांच्या नेतृत्वा खाली आदर्श ग्राम तशेंच बलराम ह्या संस्थांनी घडोवन हाडिल्ले आसा म्हणून तांचे पयले सुवातेर हांव अभिनंदन करता. आयज आमचे मदीं अनेक जे पत्रकार संघ आसा तांचो उल्लेख करपाक हांव विसरलो, जे आयज लोकोत्सवच न्हय काणकोणांत जावपी प्रत्येक गजाल ह्या सगळ्या प्रसार माध्यमांतल्यान आमचे पर्यंत पावयतात. वा वेळानो आयज आमकां कळपाक जाय आमचे काणकोण सारको भाग विद्वत्तेन नटलेलोच, पूण त्या काणकोण भागांनी अशे दुर्गम भाग आसात, ज्या दुर्गम भागा भितर अशें एक नेतृत्व येता, ज्या दुर्गम भागांतले शोषित पीडित वर्ग आसा, वनवासी आदिवासी लोक रावतात, तांकां सन्मान मेळचो म्हणून एक त्याच समाजातलो भुरगो आयज एका उच्च पदाचेर पावता, केवळ आणि केवळ आपल्या नेतृत्व गुणाचेर, केवळ आणि केवळ आपल्या जिद्दीचेर, मेहनतीचेर, कष्टाचेर आणि आपल्या सामर्थ्याचेर एक वेगळे विश्व ह्या आदिवासी आणि वनवासी समाजाक बहाल करता आणि प्रत्येक ह्या समाजांतल्यान येवपी गांवगिऱ्या वाठारांतलो शोषित आसतलो, दुर्लक्षित आसतलो, पीडित आसतलो ह्या भुरग्यां मदीं एक विश्वास निर्माण करपी की म्हजो हक्क हो हांव मेळयतलोच आणि म्हजे मदीं कांयच कमीपणा ना, हांव इन्फेरियर कॉम्प्लेक्साक बळी पडचो ना आणि हांव सुपेरियरिटी कॉम्प्लेक्सूय बाळगवचो ना, पूण म्हजेर जावपी अन्यायाच्या विरोधात हांव आवाज काडटलो. ही जी शक्ती निर्माण केली म्हाका दिसता ताचें बीज आसा ते रमेश भाई तवडकरान घाल्लें आसा आणि प्रत्येक वनवासी आदिवासी युवकां मदीं एक नवं चैतन्य, एक नवं कॉन्फिडन्स, एक नवो विश्वास जाणी मारून हाडलो. तो आयज सन्मानान ह्या समाजाक न्याय दिवपा खातीर ना जर जायत ह्या कर्वे गांवांत जावं आमोणे गांवा सारक्या ह्या गांवांनी अजून पर्यंत जी प्रगती जाल्ली आसा ती प्रगती शक्यच नाशिल्ली, म्हणून आयज तांच्या कर्तृत्वान आयज येदो व्हडले शैक्षणिक विश्व निर्माण जालें आणि तांची जी स्वप्नां आसा ती आकार घेयत आसात. ज्या वेळार तो खंयचोय निश्चय करतात, ज्या वेळार प्रण करतात, ज्या वेळार तांकां दिसता की हो एक उपक्रम आपणे राबोवपाक जाय, मागीर संकटाचो पहाड येवं, डोंगर येवं, ताका पार करपाची क्षमता ही तांच्या मदीं आसा. म्हणूनच श्रमदान कॉन्सेप्टा सारखे हे जे प्रकल्प उबे रावतात, जी घरां उबी रावतात, गरीबातल्या गरीब मनशाक घर मेळपाक जाय हो ताचो हक्क आसा आणि तो हक्क दिवपा खातीर आमचेंय कर्तव्य आसा. आमचेर ज्या लोकांनी विश्वास दवरलो, निवडून दिले, ताच्या नंतर फक्त राजकारण न्हय तर तांच्या बरे वायट कर्तृत्वां भितर आमकां सामील जावपाक जाय
आणि तांकां सामर्थ्यवान करपाक जाय. ह्या उद्देशान आज श्रमदान फक्त काणकोण पुरतेच न्हय तर म्हज्या सांगे मतदारसंघानय गेले आणि केरळात जेन्ना दुर्घटना जाता, केरळात जेन्ना अदो व्हडलो महापूर येता, त्या वेळाचेर केरळा सारख्या गांवांनी श्रमदानाची संकल्पना राबोवपाक फाटी फुडें सरनासतना वचपी रमेश तवडकर हे जावन आसा. म्हणजे आमी जर मनान घेतले जर जाय जाल्यार एक आदर्श युवक कसो आसचो, एक आदर्श राज्यकर्तो कसो आसचो, जाणें आपलें जीवन आसा तें समर्पीत कशें करचें हे शिकपा सारक्यो जायत्यो गजाली आमी रमेश भाई तवडकरा कडच्यान पळयतात. आमी महाभारतान पळयल्लें एकलव्य, जांचे कडेन खूब शिकपाची उमेद आशिल्ली, उर्बा आशिल्ली, ते द्रोणाचार्या कडेन वतात. द्रोणाचार्य हे धनुर्विद्ये भितर पारंगत असतात आणि द्रोणाचार्या कडेन जबाबदारी आसता की आमच्या ह्या पांडवाक आणि कौरवाक जे राजघराण्यांतले राजपुत्र आसात तांकांच फक्त धनुर्विद्या शिकोवपाची. आणि ते जेन्ना एकलव्य वता ते म्हणटात की आपूण तुका शिकोवपाक शकना, कारण तूं आदिवासी वनवासी विभागांतल्यान आयिल्लो आणि ह्या वर्गां भितर तूं रावपाक शकना. तेन्ना एकलव्य रानान वता, आपल्या आदिवासी आपूण तो द्रोणाचार्याचो पुतळो करता आणि हे विद्येचे आपूण परत एक फावटी मेहनत घेता, अपार कश्ट घेता आणि एक थोर धनुर्धर म्हणून उपयोग जाता. आणि मागीरचो इतिहास तुमकां खबर आसा की एक कुत्रो जेन्ना शिकारेक वतात, महाभारतांतले सगळे जे धनुर्वीर आसात ते शिकारेक वतात, त्या वेळाचेर तांचो कुत्रो जो धांवत धांवत द्रोणाचार्याच्या ह्या हातून भितर येता, तेन्ना द्रोणाचार्य तो भोगता आसतना त्या कुत्र्याक एक अपाय जायनासतना, एक रक्ताचो थेंब नासतना आपल्या बाणाच्या कौशल्यान, धनुर्विद्येच्या कौशल्यान त्या कुत्र्याचे तोंड बाणांनी गच्च भरून काडटा आणि तो भोगपाक पावना पूण ताका अपाय जायना. अशी धनुर्विद्या ही एकलव्यान आपल्या गुरू कडेन पळोवन शिकली. आयज आमी पळयतात बिरसा मुंडा, त्या काळांतले एकलव्य आसलेले, मागीरच्या काळांतले स्वतंत्र संग्रामान भितर जाणी उडी घेतली ते भगवान बिरसा मुंडा. आणि ताचे ते ह्या आधुनीक काळां भितर आमचे भितर आशिल्ले त्याच एका रांगेन बसपा सारकी योग्यता रमेश भाईंची आसा. कारण ह्या समाजाक परत एक फावटी नेटान मुखार व्हरपा खातीर आयिल्ले सगळे आडसर पयस करून आयज ते समाजाक न्याय दिता. हेजी व्हडली बलराम संस्था, ज्या संस्थे भितर केन्नाय कोणाकय खबर ना, म्हजे कडेन पयशे नात, म्हजे कडेन फीज दिवपाक ना, म्हजे कडेन शिकवाक ना, म्हजे कडेन पुस्तकां ना, म्हजे कडेन रावपाक जागो ना, हॉस्टेलान दिवपाचे आमच्यांनी फी भरपाक जायना, अशा प्रसंगाचेर पावपी आयज खऱ्यांनीच हांव म्हणटा की ते एक खऱ्या अर्थान ह्या सगळ्या शैक्षणीक क्षेत्रां भितर प्रगती करपा खातीर कर्मवीर जावन आसा. हांव चड वेळ घेना. अत्यंत सुंदर अशी संकल्पना आणि ह्या संकल्पने भितर विविधता, ह्या संकल्पने भितर फक्त शिक्षणच न्हय तर मनीस जर परिपूर्ण जातलो जाल्यार ताका शिक्षणा बरोबर व्यायाम लागतलो, क्रीडा लागतली, स्पोर्ट्स लागतले, ताका विविधता लागतली, ताच्या आंगान भितर आशिल्ल्यो जो सुप्त कौशल्य आसा ताचें प्रदर्शन करपा खातीर एखादे वेळेस चांदी बांदपी आसतलो, एखादे वेळेस मल्ल करपी आसतलो, एखादे वेळेस आयुर्वेदांतलो वैद आसतलो आणि एखादे वेळेस आनी कसलीय जी हें आसा, विविधता आसा ताचें प्रदर्शन करपाचो प्रयत्न ताणें केल्लो आसा. ग्रामीण भागांतल्यान जे जे कौशल्य आसा ताचें प्रदर्शन करपाचें, ताचें एक्झिबिशन करपाचें, ताच्या आंगाक कौशल्याक व्यासपीठ दिवपाचें आणि तातूंतल्यानच तांचो जीवनक्रम चलोवपाचो आणि तातूंतल्यानच ताचो उदरनिर्वाह चलोवपा खातीर साधन निर्माण करपाचें, अशी विविधता आणि त्या विविधतेंतल्यान आपल्याक सुगम्य असो भारत आमकां पळोवपाक मेळटो. ह्या एक नव्या युवकाक एक नवें चैतन्य दिवचें आणि तांच्या आशिल्ल्या कला कौशल्याक वाव दिवचो हे धोरण धरून तांणी आज लोककलेचो प्रसार हो आयता पर्यंत घडोवन हाडिल्लो आसा. म्हाका दिसता फक्त गोंया पुरते, काणकोण पुरते मर्यादीत न रावता आज नॅशनल लेवलाचेर आणि इंटरनॅशनल लेवलाचेर ही वाहवा जावपाक लागली आसा. अत्यंत कमी वयान भितर हेजे व्हडले यश संपादन करप आणि हे यश संपादन करता आसतना पाठपड फाटले कांय नासतना, खंयचोच घराचो वारसो नासतना, खंयचेच प्रकारचे म्हणजे आमचे प्रबळ असे धन नासतना हे सगळे आपल्या बुद्धीच्या कुवतीचेर, आत्मविश्वासाचेर हे निर्माण केल्ले आसा. म्हणूनच परत एक फावटी रमेश तवडकर आणि तांचे कार्यकर्ते, तांच्या कार्यान प्रेरीत जाल्ले कार्यकर्ते, सगळे आयोजक जे अहोरात्र काम करतात आणि हातूंतल्यानच एक समाधानी समाज निर्माण
म्हणून हांव तांचे सगळ्यांचे अभिनंदन करता. म्हाका हांगा प्रत्येक वर्साक येवपाचो एक सन्मानान अशें निमंत्रण मेळटा. रमेश बाईंच्या प्रत्येक कार्यां भितर आमचे खंय तरी योगदान आसचें अशें आमकांय दिसता. कारण ह्या मनशा कडच्यान आमच्या मतदारसंघान जी जी कामां करपाक जाय तांचे अभ्यासूपूर्ण जे अवलोकन आसा ते आमी आत्मसात करपाक जाय म्हणून आमी तांच्या बरोबर सदांच रावतात. काणकोण सांगें हे दोनी अशे मतदारसंघ आसात ज्या मतदारसंघांतल्यान आमकां ह्यो भुमिका मुखार व्हरून आमकां स्वावलंबी करपाक जाय, आमकां आत्मनिर्भर करपाक जाय, आमकां स्वयंपूर्ण करपाक जाय. ह्यो जो प्रयोग आसा तो आमकां म्हणजेच आमी आमचे डॉक्टर प्रमोद सावंत सदांच म्हणटात आमी पळयतात की समाज कसो आसतो तो सर्वोदय म्हणजे सर्वा पर्यंत पावपाचो, ग्रामोदय तत्वाचेर आमच्यो स्किमी पावपाच्यो आनी अंत्योदय तत्वाचेर आमच्यो स्किमी पावपाच्यो. गर्वे गांवांतले आसतले, वावुल्ल्या गांवांतले आसतले किंवा म्हज्या साळगिणीचे आसतले, वेर्लेचे आसतले, ह्या लोकांकय तितलोच हक्क आसा सरकाराच्या प्रत्येक योजने भितर तांकां सामील करून घेवपाक जाय. म्हणूनच आयज तांचे आमचे डॉक्टर प्रमोद सावंताचे जो स्लोगन आसा की आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोय आणीक आमचा सर्वोदय आणीक आमचो अंत्योदय तत्वाचेर आमचे सरकार चलोवपाचे खऱ्या अर्थान आयज ह्या लोक उत्सवांतल्यान आमी पळयतात. चडवे घेवन परत एक फावटी हे यशस्वी आयोजन केले म्हणून रमेशबाई आणीक आदर्श ग्रामाचे तशेंच बलराम संस्थेचे सगळे आयोजक आसात तांचे मनापासून कौतुक करता आणि तुमकां सगळ्यांचो हांव निरोप घेता. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय.